दिवसानंतर 26 जानेवारी आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तहसीलदार व नायब तहसीलदार तसेच कलेक्टर सर्वच जण 26 जानेवारीला सकाळी पांढरे कपडे घालून तयारी करून झेंडावंदन करण्यासाठी तयार असणार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारत माता की जय, भारत माता की जय असे नारेही लावणार। पण हे बघा यांच्यात देशप्रेम। वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात नायब तहसीलदार आनंद देवकर यांना रेती माफियामध्ये सिंगम म्हणून ओळखले जात होते। मात्र गेल्या काही दिवसापासून हे सिंगम केव्हा चिंगम खाण्यासाठी गेले हे मात्र कळेनासे झाले आहे। 24 जानेवारीला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान 700 फूट रेतीची गाडी आर्वीमध्ये आली असता याची माहिती नायब तहसीलदार यांना देण्यात आली। त्यांनी मंडळ अधिकारी राऊत यांना गाडीच्या चौकशीसाठी पाठविले असता त्यांनी तेथे जाऊन चौकशी केली, मात्र त्या गाडीला सोडून दिले। या नालायक तहसीलदाराला असे कृत्य करताना जराही लाज वाटली नसेल का? भारत माता की जय, भारत माता की जय म्हणणारा हा हरामखोर किती रुपये खाऊन खपला असावा हा मात्र प्रश्नच आहे। परंतु 300 फूटची गाडी दंडित करणे व 700 फूटची गाडी सोडणे या चालू असलेल्या प्रकाराकडे जिल्हाधिकारी का दुर्लक्ष करत असावे हा मात्र प्रश्नच आहे। जिल्हाधिकारी साहेब, जनता आपल्या प्रति विचार करायला लागली आहे। अवैध व्यवसायामध्ये आपल्याला किती टक्के वाटा मिळत असावा, तसेच हा सावळा गोंधळ आपण हे किती रुपये घेऊन चालू देत असावा मात्र जनतेमध्ये चर्चेचा विषय बनला आहे। ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी टीव्ही, आर्वी।